नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या देशांमध्ये बॉर्डरवर जे डिस्प्यूट सुरू आहेत ते तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। या बॉर्डर डिस्प्यूटमध्ये तिथे जे काही कॅज्युअलिटीज झाल्या त्यामध्ये आपल्या देशाचे म्हणजे आपल्या भारताचे 20 सैनिक यांना वीरगती पत्करावी लागलेली आहे। आणि आता ही सगळी माहिती तर आपल्याला माहितीच आहे, याबद्दल ऑलरेडी आपण एक लेक्चर घेतलेलं आहे। पण तिथेच या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या ते ठिकाण म्हणजे गलवान व्हॅली, गलवान खोरे याबद्दल बऱ्याच वेळा बोललं जातंय। मग म्हणूनच परीक्षेच्या दृष्टीने गलवान व्हॅली थोडीशी महत्त्वाची ठरते, त्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात। ओके, त्यामुळे आजचं जे लेक्चर आहे आपण जास्त करंट अफेअर्स मध्ये जाणार नाहीये, यामध्ये आपण कोणताच करंट इश्यू डिस्कस करणार नाहीये। प्रॉपर आपलं एग्जाम बेस्ड जी काही माहिती आहे किंवा त्याबद्दल जे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ना ते आपल्याला बघायचे। एक म्हणजे आपलं भौगोलिक स्थान जे असणारे गलवान व्हॅलीचं ते थोडंसं आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर गलवान व्हॅली बद्दल एक इंटरेस्टिंग इतिहास आहे त्याच्या नावाचा, तो आपण बघणार आहोत। ठीक आहे, मग लेक्चरला पुढे जाण्याआधी एक प्रश्न तुमच्यासाठी घेतलाय, सेल्फ एनालिसिस क्वेश्चन, तो एकदा बघून घ्या। काय प्रश्न विचारलाय की खालीलपैकी योग्य विधाने ओळखा। अविधान दिलंय, गलवान नदी ही सिंधू नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे। त्यानंतर गलवान नदीचे उगमस्थान चीनमध्ये तिबेट येथे आहे। थर्ड सेंटेन्स आहे, सतलज ही सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी असून त्यावर भाकरा नांगल हे धरण आहे। आणि फोर्थ सेंटेन्स आहे, दरबुक शोक दौलत बेग ओल्डी रोड। आता या रोड बद्दल सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे। एक कारण जे सध्या भारत आणि चीन मध्ये जे काही वाद निर्माण झाले, जो संघर्ष निर्माण झालाय, त्याचं एक महत्त्वाचं रिझन हा रोड सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर हा काराकोरम जवळ जाण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग असेल। तर हे सेंटेन्स चुकीचे कोणते बरोबर कोणते ते आपल्याला या लेक्चर मध्ये समजणारच आहे। याचं उत्तर आपण लेक्चरच्या शेवटी बघूया। ओके, तर बघा या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता। आणि तसंच त्याबरोबर महत्त्वाचं रिमाइंडर आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ऍडमिशन अजून सुद्धा सुरू आहेत, तर नक्की तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता। त्याचप्रमाणे संयुक्त गट ब चे ऍडमिशन सुद्धा सुरू आहे, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की संयुक्त गट ब च्या बॅचला ऍडमिशन घ्या। ओके, तर मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। सुरुवातीला आपण गलवान व्हॅलीचं नक्की स्थान कुठे आहे ते थोडंसं समजून घेऊया। बघा, गलवान व्हॅली म्हणजेच काय, तर हे एक गलवान नदीचं खोरं आहे। मग या गलवान नदीचा उगम एका अशा एरियामध्ये होता, तो जगातला सर्वात डिस्प्युटेड एरिया आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो। तर गलवान नदीचा जो उगम आहे तो होतो इथे अक्साई चीन मध्ये। इथे बघा, अक्साई चीन डिस्प्युटेड एरिया कसा आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। ही जे आपल्याला दिसतं ते आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल। जर बघायला गेलं तर आपण आपल्या भारताच्या नकाशामध्ये सुद्धा हा प्रदेश दाखवतो, पण इथे ऍक्च्युअल कंट्रोल सध्या आहे चायनाचा। पण आपण म्हणजे भारत सुद्धा यावर अधिकार दाखवतो, चायना सुद्धा या प्रदेशावर अधिकार दाखवतो, आणि त्यामुळे बराचसा डिस्प्युटेड असा हा एरिया आहे। आणि हे कशामध्ये येत आहे सगळं, तर लडाख मध्ये। ओके, हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता पुढच्या मॅपवरून तुम्हाला समजेल की ही नदी नक्की कुठे उगम पावते। तर बघा, ही आहे ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल। ओके, आणि या बाजूला आहे अक्साई चीन, या बाजूला आहे लडाख। तर इथे या प्रदेशामध्ये उगम होतो या नदीचा, आणि पुढे ती समजुगलीन कडून मग पुढे हळूहळू भारताकडे येते आणि शोक नदीला जाऊन मिळते। आता इथे मी हे ठिकाण समजुगलीन का घेतलेलं आहे, कारण की पुढे जेव्हा आपण इतिहास बघू ना आता गलवान नदीबद्दल किंवा गलवान खोऱ्याचा, तर त्यामध्ये हा प्रदेश येणार आहे। तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की नक्की हे ठिकाण कुठे आहे। मग ही गलवान नदी येते, हेच सगळं आहे गलवान नदीचं खोरं, आणि ती नंतर शोक नदीला जाऊन मिळते। आता ही जी शोक नदी आहे ना ती सिंधू नदीची एक महत्त्वाची उपनदीपैकी एक आहे। सिंधू नदीचा उगम कुठे होतो, सिंधू नदीचा उगम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मानसरोवरला होतो, आणि मानसरोवर तिबेटमध्ये चायनामध्येच आहे। आपण मानसरोवर रोड जे आहे त्याचा सुद्धा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तिथे मानसरोवरचं ठिकाण सुद्धा आपल्याला त्या लेक्चरमध्ये नीट समजलेलं आहे। ओके,
कैलास पर्वत जे आहे त्याच्या जवळच मानसरोवर आहे आणि तिथेच सिंधू नदीचा उगम होतो आणि शोक ही सिंधू नदीची उपनदी आहे आणि ही गलवान नदीच याच शोक नदीला जाऊन पुढे मिळते. ओके, आणि इथे तुम्हाला या मॅपमध्ये समजेल आता जो संघर्ष झाला तो कसा झाला. तर बघा इथे तुम्हाला दिसेल गलवान खोऱ्यामध्येच इथे चायनीज बॉर्डर पॉइंट आहे आणि ही नदी अशी जाऊन इथे शोक नदीला मिळते. तर या पॉइंट जवळच इथेच LAC जवळ हा जो संघर्ष होता चायनीज आणि त्याचप्रमाणे भारतीय यांच्या सैन्यामध्ये झालेला. ठीक आहे, आणि मॅपमध्ये तुम्हाला इथे पॅरलल हा दरबुक शोक दौलत बेग ओल्डी रोड सुद्धा दिसत असेल. तर याच रोडचं काम सध्या सुरू केलेलं आपल्या गव्हर्नमेंटने किंवा आपल्या लष्कराने आणि ते महत्त्वाचं किंवा तुम्ही म्हणू शकता एक इन्स्टंट रिझन झालं या संघर्षासाठी. या रोडमुळे महत्त्वाचा फायदा काय होणार आहे तो तुम्ही थोडासा लक्षात घ्या. जे लेह आणि लडाखचं जे डिस्टन्स आहे ना ते 2 ते 2.5 दिवस लागतात तिथे पोहोचायला आणि ते 5-6 तासांनी कमी होणार आहे आणि म्हणूनच हा रोड खूप महत्त्वाचा ठरतो. इथे काराकोरम पर्वतरांगा आहेत आणि जे दौलत बेग ओल्डी आहे ते इथे ठिकाणी आणि त्याच्या बाजूलाच काराकोरम पर्वतरांगा आहेत. तर तिथपर्यंत लष्कराला जाण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर करण्यात येत आहे तर ते खूप महत्त्वाचे. इनफॅक्ट एक जो ब्रिज आहे तो लष्कराने अगदी 2 दिवसात त्याचं बांधकाम केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पडलंच असेल. ओके, तर इथे आपण एक्झॅक्ट जे लोकेशन आहे ते किती महत्त्वाचं आहे इंडियासाठी सुद्धा आणि चायनासाठी सुद्धा ते थोडंसं बघितलेलं आहे. एक महत्त्वाचा तो पॉइंट होतो जिथे नेहमी आता चायनाने तर काय केलेलं अगदी आपलं जे पँगॉंग लेक आहे, पँगॉंग लेक जसं अर्ध चायनामध्ये अर्ध इंडियामध्ये, तर जे पॉइंट्स भारतामध्ये सुद्धा आहेत किंवा भारताच्या बॉर्डरमध्ये येतात तर त्यावर हक्क सांगण्याचा प्रयत्न चायना करतोय. आणि चायना आत्ताच असं करत नाहीये. अगदी 1962चं जेव्हा वॉर झालेलं तर त्याचं महत्त्वाचं रिझन सुद्धा हेच होतं. ते आता पुढे आपण इतिहास बघणार आहोत नक्की या गलवान व्हॅलीचा, तर त्यामध्ये थोडासा तो पॉइंट सुद्धा आपल्याला कव्हर करायचा आहे. इथे ना आधी आपण बघून घेऊया की गलवान नदीला गलवान कसं नाव पडलं, त्याची एक छानशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. इथे जी इमेज दिसते ना तुम्हाला स्लाइडवर त्यांचं नाव आहे गुलाम रसूल गलवान. हे एक हिमालयामधले लडाखमधले एक्सप्लोरर होते, लडाखी प्रवासी होते आणि त्यांच्याच नावावरून नदीला नाव पडलं गलवान नदी. आता यांच्याबद्दलची सगळी जी माहिती आहे ना ही छोट्या छोट्या स्टोरीज आहेत त्यांच्या आत्मचरित्रातून आपल्याला माहिती पडतात. त्याचं नाव आहे सर्वंट ऑफ द साहिब्स. तर यामध्ये त्यांनी त्यांचा पूर्ण जो प्रवास आहे तो सांगितलेला आहे. अगदी उच्च हिमालयातून तिबेट आणि यारकंद म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आत्ताचं जे चायनामधलं झिंगजियांग आहे ना तोच पहिलाचा आधीचा प्रदेश होता, त्याला म्हटलं जायचं यारकंद. आणि तिथून अगदी अफगाणिस्तानातल्या पामीर पर्वतांपर्यंत त्यांच्या वेगवेगळ्या मोहिमा त्यांनी केलेल्या आहेत, त्याचं वर्णन त्यांनी केलंय. मोहिमा म्हणजेच काय बघा, बरेचसे युरोपियन तिथे ट्रेकिंग करायला यायचे किंवा रिसर्चसाठी यायचे, तर त्यांच्याबरोबर ते हिमालयामध्ये जायचे अगदी तिबेट, यारकंद, अफगाणिस्तानमधल्या पामीर पर्वतांपर्यंत. आणि त्यांची जी परिस्थिती होती, घराची परिस्थिती, ते अगदी गरीब होते आणि त्यामुळे खूप कमी वयात त्यांना अशा प्रकारचं काम करावं लागलं, त्यांना प्रवासी बनावं लागलं असं आपण म्हणू शकतो. अगदी वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली होती आणि मग त्यामध्येच ना ते अगदी खूप कमी वेळात त्यांना तिकडच्या डोंगर दऱ्या सगळ्यांची नीट माहिती मिळाली होती आणि ते खूपच क्युरियस टाईपचे तुम्ही म्हणू शकता व्यक्ती होते. आणि त्यातूनच बघा त्यांनी अगदी 19व्या शतकाच्या शेवटी आणि 1920च्या सुरुवातीच्या काळात अनेक नामांकित युरोपीय अन्वेषकांना मदत केली. म्हणजे त्यांना रस्ता शोधून देणं, त्यांचं एका गाईडचं काम करणं त्यांच्यासाठी, ही कामं त्यांनी केली. आणि त्यातच मग नदीला त्यांचं नाव कसं पडलं, तर जे नाव आहे त्यांना पडलं 1892 मध्ये. तर त्यांचं एक मिशन होतं पामीर माउंटन्समध्ये चार्ल्स मुर्रे बरोबर. चार्ल्स मुर्रे हे ब्रिटिश आर्मीमधले एक ल्युटनंट कर्नल होते, तर त्यांच्या मदतीसाठी ते तिथे गेले होते. आणि जेव्हा गलवान खोऱ्यामध्ये ते पोहोचले तर तिथे बरेचसे त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागले. जे कंडिशन होती, वेदर कंडिशन, ती खूपच खराब झालेली आणि त्यातून मग ते रस्ता हरवले होते. आणि मग त्यातच ज्या वेळेला गुलाम रसूल गलवान हे अगदी 14 वर्षांचे होते, फक्त 14 वर्षांचे होते आणि त्यांनी तिथून रस्ता शोधून काढला आणि चार्ल्स मुर्रे आणि त्यांच्या टीमला तिथून बाहेर काढलं. ओके, आणि त्यामुळेच मग चार्ल्स मुर्रे यांनी त्या प्रदेशाला, त्या खोऱ्याला
गलवान यांचं नाव दिलं. ओके, त्यालाच गलवान नाला म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता आपण त्याला गलवान नदी म्हणून ओळखतो. ओके, म्हणजेच बघा किती छान इतिहास आहे या मागचा. आणि असा तुम्ही म्हणू शकता पहिलाच प्रदेश आहे. जर तुम्ही बरेचसे भारतातली ठिकाणं बघितली, इनफॅक्ट भारतातली काय पूर्ण जगातली जिथे जिथे ब्रिटिशांच्या वसाहती होत्या तिथे त्यांच्या स्वतःच्या नावावरून कोणत्याही एरियाचं नाव ठेवलं जातं. पण हा असा एक प्रदेश आहे की ब्रिटिशाने त्या प्रदेशाला एखाद्या लोकल व्यक्तीचं नाव दिलं होतं. तर ही एक मोठी गोष्ट सुद्धा होते, राईट. त्यामुळे इथे तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे. मग आता या गलवान नदीवरून किंवा या गलवान खोऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर महत्वाचा हा खोरा जेव्हा फ्लॅश पॉइंटला म्हणजेच उजळून कधी आला, मेन न्यूजमध्ये कधी आला, तर सर्वात आधी बघा चीनकडून झिंगजियांग आणि तिबेटमध्ये रस्त्याचं बांधकाम झालं. आणि हे जे बांधकाम झालं ना ते विदाऊट इंडियाच्या कन्सेंट होते. म्हणजे त्यांनी लपून छपून तिथे बांधकाम केलं आणि त्या रस्त्याचं नाव होतं G219. इथे जी नाही घेतले आपण तरी लक्षात ठेवा काय रस्त्याचं नाव होतं इथे, तर G219. ओके, आणि जसं चीनने हा रोड कन्स्ट्रक्ट केला त्यानंतर हळूहळू मग चीन भारतातले काही प्रदेश तो क्लेम करू लागला. आधी 1959 मध्ये, त्यानंतर 1962 मध्ये बराचसा जो प्रदेश आहे तो भारतातला असून तो स्वतःच्या एरियामधला किंवा स्वतःच्या देशाचा पार्ट आहे असं तो क्लेम करू लागला. आणि सेकंड क्लेम जे आहे 1962 मध्ये जेव्हा त्यांनी क्लेम केलं तर जे पूर्ण ईस्टर्न लडाख आहे म्हणजे पूर्वेकडचा जो लडाखचा आपला भाग आहे तुम्ही म्हणू शकता हा, तो त्यांनी काय केलेला, क्लेम केलेला. आणि मग त्यातूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांना माहिती होतं की चीन किती आता इथे अग्रेसिव्ह आहे बॉर्डरवर. जवाहरलाल नेहरू हे त्यावेळेला प्राईम मिनिस्टर होते आपले. त्यांनी काय केलं, तिकडचं जे सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवली, फॉर्टिफाईड केला तो एरिया. आणि त्यातून मग हळूहळू तो इश्यू वाढत गेला आणि त्याचं रूपांतर मग 1962च्या युद्धामध्ये झालं, चायना इंडिया वॉरमध्ये, राईट. आणि मग त्यावेळेलाच 6 जुलै 1962ला जे गोरखा रेजिमेंट होतं कुठलं तर समजुद्दीनचं, तर तिथे पूर्णपणे घेर घातला त्या रेजिमेंटला आणि त्यांना मागे म्हणजे गोरखा रेजिमेंटला या प्रदेशातून, तुम्हाला मी मघाशीच सांगितलं ना मॅपमध्ये आपण बोलत होतो मी का इथे घेतलंय, कारण की इथे आपली गोरखा रेजिमेंट होती आणि तिथून युद्धादरम्यान या प्रदेशातून गोरखा रेजिमेंटला मागे यावं लागलं. ओके, आणि त्यामध्येच बघा हे भारत चीन युद्ध जेव्हा संपलं त्यावेळेला जर आपण बघितलं तर जेवढा हक्क चीन आधी, जेवढा प्रदेश चीन आधी क्लेम करत होता ना त्यापेक्षा जास्त प्रदेश चीनला युद्धानंतर मिळाला होता. आणि तोच प्रदेश आता आपण अक्साई चीन म्हणून सुद्धा ओळखतो. आणि त्यातूनच जिथे हे सैनिक थांबले, भारताचे सैनिक आणि चीनचे सैनिक जिथे थांबले तीच काय झाली आता आपली LAC, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. ओके, आणि यामध्ये भारताला बराचसा लॉस झालेला, यावर आत्ता आपल्याला जास्त डिस्कस करायचं नाहीये. पण हे जे महत्वाचे पॉइंट्स आपण घेतलेत ना ते थोडेसे लक्षात ठेवा. आणि तिथेच जर आपण रिसेंट इन्सिडेंट बघितला तर तिथे भारताचे 20 जवान आपले शहीद झालेले आहे. आणि चायनाने रिसेंटलीच त्यांच्या सुद्धा ग्लोबल टाइम्समध्ये सांगितलेलं आहे की चायनाच्या 16 सैनिकांचा तिथे मृत्यू झालेला आहे. तर हे पॉइंट्स तुम्हाला थोडेसे लक्षात असले पाहिजेत. महत्वाचं या रोडबद्दल एक इन्स्टंट रिझन तुम्ही इथे म्हणू शकता. आणि या रोडचा फायदा किंवा या कन्स्ट्रक्शनचा फायदा भारतीय सैन्याला किंवा लष्कराला खूप जास्त होणार आहे. त्यामुळेच हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते लवकरात लवकर होणं खूपच गरजेचं आहे. ओके, आणि आता जर आपण बघितलं तर बऱ्याचशा बॉर्डर्सच्या ठिकाणी आपलं जे इंडियन गव्हर्नमेंट आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या लष्करासाठी. ओके, तर हे पॉइंट्स खूप महत्वाचे होते. आणि त्याचप्रमाणे बघा आता जे आहे ते चायना, रशिया आणि भारतामध्ये एक डिएस्केलेशन चालू आहे. काही चर्चा सुरू आहे या सगळ्या गोष्टी शांत करण्यासाठी. पण तरी सुद्धा तिथे चायना अजून सुद्धा एक ब्लेम गेम खेळते की हे इंडियाकडून झाले. इनफॅक्ट तुम्ही बघाल ना तर 1962च्या वेळेला सुद्धा चायना बऱ्याच वेळेला रडारडी करत होता की आमचा प्रदेश एवढा आहे, भारताने त्यावर कब्जा केलेला आहे, स्वतःचा हक्क सांगतोय. आणि आत्ता सुद्धा चीन तेच करते. म्हणजे त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत ना त्या कधी चेंज होणार नाहीयेत. त्यांना नेहमी जास्तीत जास्त प्रदेश त्यांच्या
जे देशामध्ये घ्यायचा असतो, एक प्रकारे साम्राज्यवादाचा ते वापर करण्याचा प्रयत्न करतात. जसं तुम्ही हाँगकाँग रिलेटेड त्यांची पॉलिसी बघितली, त्याचप्रमाणे तैवान रिलेटेड त्यांची पॉलिसी काय आहे ते सुद्धा पाहिलं असेल. तर ते नेहमी बऱ्याच वेळा अशा गोष्टी करतात आणि भारताबरोबर सुद्धा ते तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, पण भारत नक्कीच प्रत्येक वेळेला एक स्ट्रॉंग स्टँड घेतं आणि या वेळेला सुद्धा घेईलच. राईट. मग आता इथे आपण सगळे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला एक भौगोलिक स्थान गलवान व्हॅलीचं नक्की काय आहे ते माहीत असणं खूप गरजेचं होतं आणि जे इतिहास आहे त्या व्हॅलीच्या मागचा तो सुद्धा माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला सुरुवातीला जो प्रश्न बघितलेला त्याचं सुद्धा उत्तर बघायचंय. मग काय प्रश्न इथे आपण घेतलेला आहे की खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जे योग्य विधान आहे या 4 सेंटेन्स मधून ते आपल्याला ओळखायचंय. पहिलंच सेंटेन्स दिलंय, गलवान नदी ही सिंधू नदीची एक महत्वाची उपनदी आहे. गलवान नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे का? नाही. आपण सुरुवातीलाच बघितले लेक्चरच्या, गलवान नदी ही तुम्ही म्हणू शकता शोक नदीची उपनदी आहे आणि शोक नदी ही सिंधू नदीच्या उपनद्यांपैकी एक आहे. इथे तुम्हाला ना ज्या आपल्या महत्वाच्या नद्या आहेत भारतातल्या, सिंधू नदी तसंच गंगा नदी, या सगळ्यांच्या उपनद्या, त्यांच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. जसं सिंधू नदीच्या महत्वाच्या ज्या उपनद्या आहेत ना त्या सुद्धा खूप मोठ्या मोठ्या आहेत. त्यामध्ये सतलज आहे, नंतर रावी, चिनाब आहे, त्यानंतर बियास नदी आहे. तर या नद्या सुद्धा आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत. जसं पंजाब, हिमाचल प्रदेश या प्रदेशांमध्ये शेतीसाठी या नद्यांचा नेहमी उपयोग होतो. राईट. सेकंड सेंटेन्स दिलंय, गलवान नदीचे उगमस्थान चीनमध्ये तिबेट येथे आहे. नाही, हे सुद्धा आपण लेक्चरमध्ये बघितलंय. गलवान नदीचं उगमस्थान कुठे आहे तर अक्साई चीनमध्ये. राईट. तिबेटमध्ये आहे का? नाही. नंतर सेकंड सेंटेन्स आहे, सतलज ही सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी असून त्यावर भाकरा नांगल हे धरण आहे. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. सतलज ही सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि त्यावरच पंजाब येथे भाकरा नांगल धरण आहे. आता मला इथे एका प्रश्नाचं उत्तर सांगा. भाकरा नांगल जे धरण आहे ते कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये या धरणाच्या कामकाजाला सुरुवात झालेली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नंतर फोर्थ सेंटेन्स दिलंय, दरबुक शोक दौलतबेग ओल्डी रोड हा काराकोरम जवळ जाण्यासाठी एक महत्वाचा असेल. तर बघा, दरबुक शोक दौलतबेग रोड आपण बघितलेला आहे. पूर्ण तो रूट कसा आहे, शोक नदीला थोडासा समांतर असा रोड आहे ना. राईट. आणि काराकोरम पर्वतरांगांजवळ जाण्यासाठी तो एक महत्वाचा रूट असणार आहे. तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. मग आपलं कोणतं कोणतं उत्तर बरोबर आहे? क आणि ड. मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. ओके, तर हा मॅप जो इथे तुम्हाला दिलाय तो सुद्धा थोडासा लक्षात ठेवा आणि बरेचसे पॉइंट्स असे जे आता आपण या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. महत्वाचं म्हणजे आपण गलवान व्हॅलीचा जो इतिहास आहे ना तो थोडासा समजून घेतलाय. आय होप तुम्हाला चांगला वाटला असेल. आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया. जाता जाता फक्त एक महत्वाचं रिमाइंडर देऊन जाईल. विजन स्टडीचं आपलं जे ॲप आहे ते आता ॲप स्टोअरवर, गुगल ॲप स्टोअरवर अवेलेबल आहे. तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. बरंचसं स्टडी मटेरियल, PDF नोट्स आणि कोर्सेस सगळं तुम्हाला तिथे मिळेल. याचा उपयोग स्वतःच्या स्टडीजसाठी नक्की करून घ्या. ठीक आहे, मग आता पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.